एक तरुणी होती आणि त्या तरुणीची ओळख एका तरुणासोबत झाली। आता एका तरुणासोबत ओळख झाल्यानंतर या दोघांचं बोलणं चालणं भेटणं अगदी मोठ्या प्रमाणात वाढलं। पण या दोघांमध्ये एक चांगली मैत्री झालेली होती, दुसरं मैत्रीशिवाय काहीही नव्हतं। मग तिचा जो मित्र होता त्या तरुणीचा, तो तिला म्हणाला की आपण काय करू, एका ठिकाणी फिरायला जाऊ, बरेच दिवस झाले आपण फिरायला गेलोच नाही। मग तो त्या तरुणीला घेऊन एका ठिकाणी एका लॉजमध्ये फिरायला गेला। म्हणजे फिरायला एका ठिकाणी गेलता, पण त्या ठिकाणी उशीर झाल्यामुळं ते एका लॉजमध्ये थांबले। आता लॉजमध्ये थांबल्यानंतर एकच रूम बुक केली आणि तो तिला म्हणला की तू काय कर, वरती झोप, मी खाली झोपतो। आता तो तिला बेडवर झोपायचं सांगितलं आणि त्याच्या खाली झोपला। पण मात्र जशी जशी संध्याकाळ होऊ लागली तसं तसं त्याच्या अंगामधला शैतान जागा झाला आणि तो उठला आणि तिच्याच बाजूला जाऊन झोपला। आता तिच्या बाजूला जाऊन झोपला, तिला सुद्धा जाग आली आणि तिनं जोरदार विरोध तिच्या मित्राला केला की हे सगळं तू काय करतोय, याच्यासाठीच इथं आणलं होतं का, याच्यासाठीच फिरायचा बहाणा केला होता का, असं तसं ती त्याच्या मित्राला बोलू लागली। पण तो मित्र म्हणला जास्त काय आरडवरड करू नको आणि जास्त शहाणपणा करू नको, नाही तर तुला असं करेन, जीवे मारेन, तसं करेन, कोणाला काही पत्तासुद्धा लागणार नाही, मी जे करतोय ते गपचूप मला करू दे। आता त्या तरुणीला धमकावत हे करत त्या तरुणानं रात्रभर तिच्यासोबत जबरदस्ती केली। जोपर्यंत त्याचं मन भरत नव्हतं तोपर्यंत तो त्या तरुणीला सोडतच नव्हता। एकदा झालं की पुन्हा एकदा, पुन्हा झालं की पुन्हा एकदा, असं म्हणून त्या तरुणानं त्या तरुणीला रात्रभर परेशान केलं। आणि जेव्हा ती तरुणी पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं प्रकार सांगायला गेली तेव्हा त्या तरुणीला अजूनच एक मोठा धक्का बसला। नेमकं काय घडलं होतं त्या तरुणीसोबत, काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी काही संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील एक जिल्हा आहे बिजनोर नावाचा, आणि बिजनोर जिल्ह्यामधीलच ही घटना आहे। आणि याच परिसरामध्ये झालू कसबा नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये राहणारी एक तरुणी आहे। आता त्या तरुणीची असंच राहत असताना हे करत असताना एका तरुणासोबत ओळख होते आणि त्या तरुणाचं नाव असतं शोएब। आता शोएबसोबत ओळख झाल्यानंतर या दोघांचं बोलणं बसणं उठणं सगळ्या काही गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने झालेल्या असतात, कारण की यांच्या दोघांमध्ये घट्ट मैत्री झालेली असते। आता घट्ट मैत्री झाल्यानंतर एक मैत्रीच्या नात्यानं ही तरुणी त्याला बोलायची आणि तो सुद्धा हिला अशा पद्धतीनं बोलायचा। मग यांचं बोलणं वाढत गेलं, यांचं भेटणं सुद्धा वाढत गेलं। मग एक दिवस तो तिला म्हणाला की आपण एका ठिकाणी बाहेर गावी फिरायला जाऊ, कारण की घट्ट मैत्री झालेली होती। मग ती तरुणी सुद्धा त्याला काही हरकत नाही म्हणाली। मग हे फिरण्यासाठी बाहेर गावी गेले आणि बाहेर गावी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना उशीर झाला। मग उशीर झाल्यानंतर यांनी तिथंच एक लॉज बुक केली आणि त्या लॉजमध्ये दोघंजणं राहू लागले। आता दोघंजणं, ती तरुणी म्हणली की आपल्याला 2 रूम बुक करावं लागते, एका रूममध्ये आपण दोघं कसं जमणार। तो म्हणे काही हरकत नाही, तू बेडवर झोप, मी खाली झोपतो। ती म्हणे ठीक आहे, मग तसं असेल तर काय हरकत नाही, असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी लॉजची रूम बुक केली आणि ते आतमध्ये गेले। आता आतमध्ये गेल्यानंतर जशी जशी संध्याकाळ होऊ लागली तसं तसं हा खाली झोपलेला होता, पण नंतर हा उठून बेडवर तिच्या बाजूला जाऊन झोपला आणि तिला गचकन पकडलं। आता तिला पकडल्यानंतर तिला जाग आली आणि ती त्याला विचारू लागली की हा सगळा काय प्रकार आहे आणि तू असं काय करतो, असं तसं। या दोघांचं जरा बोलाबोली झाली, पण त्या तरुणानं तिला धमकी दिली की कोणाला सांगायचा प्रयत्न करू नको, मी तुला मारेल, जीवे करेन, असं करेल तसं करेल, धमक्या दिल्या आणि त्या तरुणीसोबत रात्रभर जबरदस्ती केली। आता ह्या संपूर्ण प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती तरुणी तिथलच्याच पोलीस स्टेशनमध्ये गेली, तिच्या गावाकडच्या। दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्या ठिकाणचे जे SHO होते त्यांचं नाव आहे धर्मेंद्र सिंह। धर्मेंद्र सिंह यांच्याकडे गेली आणि घडलेला संपूर्ण प्रकार त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगितला। आता पोलीस अधिकाऱ्याने संपूर्ण तक्रार नोंदवून घेतली आणि तपास सुरू केला। आता तपास सुरू केला असताना ती जी तरुणी होती तिला सांगितलं की तपासामध्ये आम्हाला तुमची अजूनही काही गरज पडेल आणि पुढील तपास करण्यासाठी आम्हाला तुमची मदत लागेल, तुमचा मोबाईल नंबर सांगा आणि प्रायव्हेट नंबर सांगा। मग यानं तिचा प्रायव्हेट नंबर घेतला
आणि तिनं सुद्धा या ऑफिसरचा नंबर घेतला, एकमेकांचे नंबर घेतले, कारण की तपास करायचा होता आणि तिच्यासोबत जे जे घडलं होतं ते सगळं तपासून पाहायचं होतं. मग ती जी तरुणी होती तिच्या पोलीस स्टेशनमध्ये चक्रा वाढल्या होत्या, तपास काही लागत नव्हता आणि तो जो आरोपी होता त्याच्यावर कारवाईसुद्धा होत नव्हती, पोलीस त्याला अटकसुद्धा करत नव्हते. मग हे जो तरुणी आहे ती पोलिसांना म्हणते की मी तक्रार दाखल करून 2 दिवस झाले तरीसुद्धा तुम्ही त्यांना अजून ताब्यात का घेतलं नाही. मग तो जो पोलीस अधिकारी आहे धर्मेंद्र सिंह ते म्हणतो की प्रत्यक्ष आम्हाला त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण घटनेची पाहणी करावी लागेल की खरंच हा सगळा प्रकार घडला आहे का. तर मग जेव्हा ती तरुणी म्हणते हो खोटं वाटत असेल तर त्या लॉजवाल्याला विचारा, त्या हॉटेलवाल्याला विचारा. मग हा सगळा प्रकार तपासण्यासाठी तो पोलीस त्या तरुणीला त्या ठिकाणी घेऊन जातो ज्या ठिकाणी ते फिरण्यासाठी गेले होते. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणची जी लॉज आहे त्या ठिकाणी जातात, सगळं काही रेकॉर्ड तपासतात, खरंच हिचं नाव नोंद होतं का, CCTV कॅमेऱ्याचे फुटेज पाहतात आणि हे सगळं तपास करूपर्यंत त्यांना तिथं संध्याकाळ होते. आणि तो जो इन्स्पेक्टर होता त्याच्यासोबत एक लेडीज कॉन्स्टेबलसुद्धा होती आणि अजून एक दुसरा कॉन्स्टेबलसुद्धा होता पुरुष. अशी 3 जणांची टीम, ही तरुणी आणि या तरुणीची अजून एक मैत्रीण, असे 5 जण त्या ठिकाणी तपास करण्यासाठी गेलेले होते. मग संध्याकाळ झाल्यानंतर ती जी कॉन्स्टेबल महिला होती आणि जे कॉन्स्टेबल पुरुष होता पोलीस हे त्या ठिकाणाहून निघून आले आणि ती जी तरुणी होती तिच्यासोबतची मैत्रीण होती हे सुद्धा तिथून निघून गेले. कारण की त्या पोलीस इन्स्पेक्टरनं त्या तरुणीला सांगितलं होतं की जो काही तपास करायचा आहे मला तुला निवांत काही गोष्टी विचारायच्यात, यांच्यासमोर मी विचारू शकत नाही आणि त्या फक्त संध्याकाळी निवांत विचारता येतील. मग हे सगळं करत असताना त्या ठिकाणीच त्या पोलिसानं त्या तरुणीला थांबायचं सांगितलं आणि ज्या रूममध्ये ती थांबली होती त्याच रूममध्ये हे दोघंसुद्धा थांबले. आणि ज्या पद्धतीनं त्या तरुणाने त्या तरुणीसोबत केलं होतं त्याच पद्धतीनं हा पोलीस हा व्यक्तीसुद्धा त्या तरुणीसोबत तेच कृत्य करू लागला. आता तीसुद्धा त्याला विरोध करू लागली आणि सांगू लागली की माझ्यासोबत जे झालं आहे, मी जे सहन केलं आहे त्याला तुम्ही अटक करायचं सोडून तुम्ही माझ्यावरच जबरदस्ती करताय, माझ्यासोबतच नको ते कृत्य करताय. तेव्हा तो अधिकारी सांगतो की तुला जर लवकरात लवकर न्याय पाहिजे असेल आणि त्या तरुणाला लवकरात लवकर अटक करायची असेल तर तुला सगळं हे माझ्यासोबत करावंच लागेल, नाहीतर मग त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार नाहीत आणि तूच त्याला उत्तेजित केलं होतं, तूच त्याला इथं घेऊन आली होती आणि तूच अशा पद्धतीचं गैरकृत्य करते असा आरोप तुझ्यावर लावील आणि मग तुझंच नाव बदनाम होईल, त्या तरुणावर काही नाव बदनाम होणार नाही. मग या पोलिसांनी सुद्धा तिच्यावर त्याच पद्धतीनं रात्रभर जबरदस्ती केली आणि दुसरा दिवस झाल्यानंतर पुन्हा ही तरुणी त्या ठिकाणी असणारे जे SP आहेत डायरेक्ट त्यांच्याकडे गेली आणि घडलेला संपूर्ण प्रकार SP साहेबांना सांगितला. आता SP साहेबांनी गांभीर्यानं या सगळ्या गोष्टीची दखल घेतली आहे आणि ते जे आरोपी होते पोलीस त्यांचं निलंबनसुद्धा केलं आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर सगळ्या काही बाबी तपासून पाहत आहेत की खरंच ते गुन्हेगार आहेत की ही तरुणी खोटं बोलत आहे. हिनं ज्या पद्धतीनं त्या तरुणावर आरोप केले होते त्या तरुणाने सुद्धा सांगितलं होतं की हीच तरुणी स्वतःहून घेऊन गेली होती. आता ते SP साहेब या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. चुकीचं कोण आहे, ही तरुणी आहे का या तरुणीबरोबर ज्यांनी केलं आहे ते आहेत, सगळं काही तपासात समोर येईलच. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीचं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं चाललं आहे आणि कशा पद्धतीनं काही लोकांमुळं चांगल्या लोकांचं सुद्धा नाव खराब होताना आपल्याला समाजामध्ये दिसत आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.